कधीकधी होतं ना असं, एकाच जागी खूप वेळ बसल्यावर किंवा झोपेतून उठल्यावर हातापायांना अशा काही झिंझण्या येतात. असं वाटतं की तो भाग पूर्णपणे बधीर झालाय. ही एक खूप सामान्य भावना आहे, पण ती नक्की का येते हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आपण सहज म्हणून जातो की पाय झोपला किंवा हात बधीर झाला. पण खरंच असं नक्की का होतं? म्हणजे हातापायांना झोप कशी काय लागू शकते? चला, आजच्या या विश्लेषणामध्ये आपण याच प्रश्नाच्या मुळापर्यंत जाऊया. आता बघा, ही एक खूपच सामान्य गोष्ट आहे, मान्य आहे. पण जर हे वारंवार होऊ लागलं तर याकडे दुर्लक्ष करणं अजिबात योग्य नाही, कारण हे एखाद्या मोठ्या आजाराचं लक्षण सुद्धा असू शकतं. चला तर मग या सामान्य वाटणाऱ्या गोष्टीमागचं विज्ञान काय आहे ते समजून घेऊया. गंमत म्हणजे या मुंग्या येण्याच्या किंवा टोचल्यासारख्या जाणीवेला एक वैद्यकीय नाव सुद्धा आहे, पॅरेस्थीशिया. हो, थोडं अवघड वाटेल, पण याचा अर्थ अगदी सोपा आहे. इंग्रजीमध्ये ज्याला पिन्स अँड नीडल्स म्हणतात ना, म्हणजे सुया टोचल्यासारखं वाटणं, अगदी तेच. हा शब्द त्या संपूर्ण प्रक्रियेचं अगदी अचूक वर्णन करतो. ठीक आहे, तर आता आपण यामागची कारणं समजून घेऊया. हे असं होतं तरी का? यामागे फक्त चुकीच्या पोझिशनमध्ये बसण्यापलीकडेही अनेक शारीरिक कारणं दडलेली असू शकतात, हे लक्षात घ्यायला हवं. यातलं सगळ्यात कॉमन कारण म्हणजे रक्ताभिसरणात आलेला अडथळा. म्हणजे जेव्हा आपण एका स्थितीत जास्त वेळ बसतो तेव्हा त्या भागातील रक्तप्रवाह तात्पुरता मंदावतो आणि त्यामुळेच त्या भागाला ऑक्सिजन कमी मिळतो आणि मग काय, मुंग्या येतात. दुसरे एक कारण असू शकतं नसांवर आलेला दाब. कधीकधी काय होतं, आपल्या पाठीच्या कण्यात किंवा मानेमध्ये एखादी नस दाबली जाते आणि त्याचा परिणाम म्हणून हातापायांमध्ये टोचल्यासारखं किंवा झिंझिण्या आल्यासारखं वाटू लागतं, जरी आपण त्या भागावर थेट दाब दिलेला नसला तरी. आणखी एक महत्त्वाचं कारण आहे व्हिटॅमिनची कमतरता. आपल्या शरीरात जर व्हिटॅमिन B12, B6 आणि ई यांची कमतरता असेल तर त्याचा थेट परिणाम आपल्या नर्वस सिस्टमवर होतो. ही व्हिटॅमिन्स आपल्या नसांसाठी एका ढालीसारखं काम करतात आणि जर यांचीच कमतरता झाली तर नसा कमजोर होतात आणि मग या झिंझिण्या सुरू होतात. मधुमेह, हो, हे देखील एक प्रमुख कारण असू शकतं. रक्तातील साखरेची पातळी वाढल्यामुळे नसांना इजा पोहोचते. या स्थितीला डायबेटिक न्यूरोपॅथी असं म्हणतात आणि हात पायांना मुंग्या येणं हे त्याचं एक महत्त्वाचं लक्षण मानलं जातं. आणि हो, थायरॉईडची पातळी बिघडल्यासही हातापायांमध्ये झिंझण्या येऊ शकतात, कारण थायरॉईड ग्रंथी शरीरातील अनेक गोष्टी नियंत्रित करते आणि तिच्या कामात गडबड झाली की त्याचा परिणाम थेट आपल्या नसांच्या आरोग्यावर होऊ शकतो. तर ही झाली काही प्रमुख कारणं. पण आता प्रश्न हा आहे की यावर काही सोपे घरगुती उपाय आहेत का, ज्यामुळे थोडा आराम मिळू शकेल? चला पाहूया. यावर काही अगदी सोपे उपाय आहेत जे आपण रोजच्या जीवनात सहजपणे करू शकतो. सगळ्यात पहिलं, रक्ताभिसरण सुधारण्यासाठी कोमट तेलाने हलक्या हाताने मालिश करण्याची सवय लावा. दुसरं, दिवसभर भरपूर पाणी पित राहा. तिसरं, शरीराला थोडी लवचिकता देण्यासाठी रोज 15-20 मिनिटं चालायला जा किंवा योगा करा. चौथं, आपल्या आहारात दूध, अंडी, पालेभाज्या आणि कडधान्यांसारख्या पौष्टिक गोष्टींचा समावेश करा. आणि सर्वात महत्त्वाचं, एक सोपी सवय लावा, दर अर्ध्या तासाने आपली बसण्याची पोझिशन बदला. बस. बरं, घरगुती उपाय ठीक आहेत, पण काही लक्षणं अशी आहेत ज्याकडे अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही. ही आहेत काही गंभीर धोक्याची सूचना जी आपल्याला सांगतात की आता तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची वेळ आली आहे. पण ही साधी वाटणारी गोष्ट गंभीर कधी असू शकते? म्हणजे अशी कोणती लक्षणं आहेत जी दिसल्यावर आपण सावध व्हायला हवं आणि लगेच डॉक्टरांकडे जायला हवं? हे जाणून घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. हे नीट लक्षात घ्या. जर मुंग्यांसोबत खूप जास्त वेदना होत असतील, शरीराचा एखादा भाग अचानक कमकुवत वाटू लागला असेल, चक्कर येत असेल किंवा बोलायला त्रास होत असेल आणि विशेषतः जर रात्री झोपेत वारंवार हातपाय बधीर होत असतील तर घरगुती उपायांवर अवलंबून राहू नका. ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. तर ह्या सगळ्या माहितीवरून एक गोष्ट स्पष्ट होते, आपल्या शरीराकडून मिळणारे हे छोटे छोटे संकेत आहेत. ते आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात. हातपायांना येणाऱ्या मुंग्या हा फक्त एक त्रास नाहीये, तर ते आपलं शरीर आपल्याशी बोलण्याचा एक मार्ग आहे. ते आपल्याला सांगत आहे की आतमध्ये काहीतरी बरोबर नाहीये. मग ते कमी झालेलं रक्ताभिसरण असो, नसांवरचा दाब असो किंवा पोषणामधली कमतरता. म्हणून पुढच्या वेळेस जेव्हा असं होईल तेव्हा थोडं थांबा आणि स्वतःला विचारा, या साध्याशा मुंग्यांच्या मागे काही मोठं कारण तर दडलेलं नाही ना? आपलं शरीर आपल्याला नक्की काय सांगू पाहत आहे